भारतात सेफ डिपॉझिट लॉकर घेण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि प्रक्रिया आहेत जे RBI आणि बँका लागू करतात. हे नियम सुरक्षेमुळे, पारदर्शकतेमुळे आणि ग्राहक बँक दोन्हीच्या हितासाठी आहेत. लॉकर घेण्यासाठी मुख्य अट म्हणजे तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. लॉकर सुविधा मिळवण्यासाठी सामान्यतः बँकेत तुमचं चालू किंवा बचत खातं असणं आवश्यक आहे. तुमचे ID प्रूफ, ॲड्रेस प्रूफ आणि फोटो बँकेत द्यावे लागतात, कारण बँकेला ग्राहकाची खरी ओळख हवी असते. लॉकर मिळाल्यावर तुमच्याशी लिखित करार करण्यात येतो, ज्यावर दोन्ही बँक आणि ग्राहक सही करतात. हा करार तुमच्या हक्क आणि जबाबदाऱ्या सांगतो. बँक लॉकरसाठी वार्षिक भाडे आकारते, जे लॉकरच्या आकारावरती आणि शाखेच्या ठिकाणावर अवलंबून असते. साईट ब्रँचनुसार हे भाडे वेगवेगळे असू शकतं. त्याचबरोबर एकदाचं नोंदणी शुल्क, भाडे उशिरा भरल्यास दंड, कित्येक वेळा येण्याचं शुल्क, चावी गमावली असेल तर लॉकर उघडण्याचे शुल्क, हे शुल्क बँकानुसार भिन्न असू शकतात. कधीकधी टर्म डिपॉझिट ही मागितलं जाऊ शकतं. काही बँका सुरक्षिततेसाठी फिक्स्ड डिपॉझिट ठेवण्यास सांगू शकतात, ज्यात वर्षाचं भाडं, ब्रेक ओपन शुल्क समाविष्ट असतं. पण हे RBI नियम नाही, तर बँकेचं धोरण असू शकतं. लॉकरमध्ये काय ठेवता येतं? सोनं, चांदी, दागिने, महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक कागदपत्र, अन्य मौल्यवान वस्तू, हे सर्व कायदेशीर आणि हानीविरहित असल्यास ठेवू शकता. लॉकरमध्ये तुम्ही काही ठेवू शकत नाही. रोख पैसा, चलन, शस्त्र, गोळ्या, ड्रग्ज, स्फोटके, घातक किंवा विस्फोटक पदार्थ अशी कोणतीही वस्तू जे बँक आणि लोकांसाठी धोकादायक असेल, हे तुम्ही RBIच्या नियमानुसार निषिद्ध आहे, ते तुम्ही लॉकरला ठेवू शकत नाही. लॉकरसाठी बँकेची जबाबदारी कोणती आहे? लॉकर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बँकेची आहे. चोरी, आग किंवा फायर सारख्या चुकांमध्ये लॉकर ही बँकेची जबाबदारी असते. पण नुकसान भरपाईची मर्यादा लॉकर भाड्याच्या 100 पटपर्यंत असू शकते. जर वार्षिक भाडं 5,000 असेल तर 5 लाखापर्यंतच नुकसान भरपाई मिळेल. जर लॉकर धारकाचे निधन झाले तर नॉमिनी किंवा वारसांना दाव्याची प्रक्रिया पूर्ण करून 15 दिवसातच सामग्री मिळवता येईल. हे नियम सुधारित आहेत, त्यामुळे प्रक्रियेचा विलंब कमी होतो. महत्त्वाची टीप: RBI नियम आणि बँकेच्या धोरणात फरक असू शकतो. म्हणून बँकेत लॉकर घेण्याआधी लॉकर करार, शुल्क आणि काय ठेवता येईल किंवा काय ठेवता येणार नाही याची माहिती घ्या. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा आणि आमच्या बचत मंत्राच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.